इंडिया बॉईज चषक 2025 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आणि येतोय वॅकंट एरियामध्ये मारलेला रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा चौकार करतोय कौशल गुरव कडावचा हा आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा चांगला फटका कॉन्फिडन्स होतं या फटक्यामध्ये आत्मविश्वास अगदी ठासून भरलं होतं। डिश लॉंगॉनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट येतोय षटकार फलंदाज कौशल पुन्हा एकदा बेमिसाल स्ट्रोक वन टप्प्या अखेर अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा येतोय चौकार। सिद्ध करण्याची क्षमता ज्यावेळी तुमच्याकडे असते त्यावेळी तुम्हाला प्रसिद्धी मिळवता येते आणि प्रसिद्धी मिळवणारा हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबींसाठी येतो। अजून एक दर्जेदार चौकार ऑन दी बोर्ड फटका पुन्हा एकदा दमदार आणि बॉल जाईल वन टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबींसाठी येतोय हा पुन्हा एकदा कौशल गुरवच्या बॅट मधून दर्जेदार चौकार। गोलंदाजी माखवरती गोलंदाज विश्वनाथ यावेळेस तयार आहे। पुन्हा एकदा फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषा क्लिअर त्याची या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 धावसंख्येवरती। 38 बॉलर शेखर तयार हेलिकॉप्टर फिरवलंय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे येतोय दर्जेदार दमदार विलोपनीय षटकार। आक्रमण सातत्यपूर्वक त्यांनी सुरुवातीपासून करत राहिले यावेळेस अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा MS धोनी स्टाईलनं या मॅचला फिनिश केलं ते फलंदाज कौशल गुरव या फलंदाजानं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल। तत्पूर्वी SP11 टीमनं या 58 धाबा अगदी सहजरित्या या मॅच मध्ये जमवल्या।